राज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकांच्या जवळपास 3000 जागा रिक्त आहेत आणि एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी या जागा भरल्या जाव्यात अशी मागणी सध्या केली जाते। पण राज्य सरकारने एमपीएससी कडे फक्त 216 पीएसआयच्या जागा भरण्याचं मागणीपत्र पाठवलंय असं समजतंय। याशिवाय एमपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागातील 1000 जागा सुद्धा रिक्त असल्याची माहिती आहे। राज्यात पीएसआयची 9845 पदं मंजूर होती, ज्यातली 6845 पदं भरण्यात आली आहेत आणि 2959 पदं रिक्त आहेत। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी, हे सध्या आपल्याशी जोडले जातील आणि त्या संदर्भात आपल्याशी ते बोलणार आहेत। धनंजय, ही जी रिक्त जागा असलेली जी संख्या समोर आलेली आहे ती फार मोठी आहे, याबाबत सरकारकडून नेमकं काय पाऊल उचललं जात आहे? रिद्धी, आपण जर पाहिलं तर सध्या पीएसआयच्या 3000च्या जवळपास जागा या राज्यात रिक्त आहेत आणि एमपीएससी परीक्षेचा 2025चा नवा पॅटर्न लागू होण्यापूर्वी या जागा भरल्या जाव्यात, जेणेकरून ज्या जुन्या पॅटर्ननुसार ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचा यामध्ये समावेश होईल अशी मागणी केली जाते। मात्र राज्य सरकारने एमपीएससीला दिलेल्या पत्रामध्ये 216 जागा सध्या असल्याची मागणी केलेली आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत 9000च्या जवळपास 9800च्या जवळपास जागा या होत्या आणि त्यापैकी 6800 या जागा भरण्यात आल्या होत्या। मात्र आता 3000च्या जवळपास जागा या रिक्त आहेत, त्या लवकरात लवकर भरण्यात याव्या अशी मागणी जोर देते। एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याने माहिती अधिकारातून ही माहिती मिळवलेली आहे आणि यामध्ये जर रिद्धी आपण पाहिलं तर ही सगळी प्रक्रिया लवकरात लवकर करावी, अन्यथा 2025चा हा नवा एमपीएससीचा पॅटर्न लागू झाला तर जुन्या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची वेळ येऊ शकते। त्यामुळे सरकारने या सगळ्या संदर्भात योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी सुद्धा विद्यार्थ्यांकडून खऱ्या अर्थाने करण्यात येते। त्यामुळे पीएसआयच्या जागा भरण्यात आणि सध्याच्या जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहिला तर या जागा भरल्या जाव्यात अशी मागणी मागणीकडे सरकार कसं बघतं हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद धनंजय दिलेल्या माहितीसाठी।